आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातलं प्रकरण 3 पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग 10. सद्गुरू अनुग्रहानंतर सुद्धा संत संगतीत अध्यात्मशास्त्राचं श्रवण आणि मनन घडणं याला फार महत्त्व आहे. ही गोष्ट या निमित्तानं आप्पांच्या विशेष लक्षात राहिली. परंपरेनं चालत आलेल्या गोष्टीत किती नवीन मोलाच्या गोष्टींची भर पडली, किती मोलाच्या गोष्टी गळून पडल्या आणि किती अनिष्ट प्रथा शिरल्या याचं चिकित्सक बुद्धीनं त्यांनी विश्लेषण सुरू केलं. सांप्रदायिकतेच्या पिंजऱ्याबाहेरही त्यांचा विचारपक्षी आता उड्डाण करू लागला. जे जे उत्कृष्ट भव्य सर्वोत्तम असेल ते स्वीकारण्याची निःशंक तयारी आता बुद्धिपूर्वक त्यांच्या अंगी बांधली गेली. त्यांचे विचार, त्यांचं ज्ञान, त्यांची श्रद्धा ही आता अथांग अपार अशा विश्वाला गवसणी घालण्याला सिद्ध झाली. परंतु हे सर्व त्यांना स्वतःच्या अहंकारी वृत्तीतून संपादन करावयाचं नव्हतं. संतांच्या विचारानं खऱ्या विचाराचा शोध घ्यावा, संतांच्या ज्ञानाच्या आधारेच ज्ञानाचा नंदादीप पाजळावा आणि संतांवरील श्रद्धेनंच संतांचं श्रद्धास्थान हेरावं असा हा श्रेयस्कर मार्गच त्यांनी स्वीकारला होता आणि त्यातूनच त्यांचं दिव्य जीवन घडत होतं. आणि याचं संपूर्ण फलितच आज आपणाला दिसणारे आप्पा, जे परमार्थाच्या सर्व अंगोपांगांनी संपन्न आहेत, ते स्वामी स्वरूपानंद होत. जिथं ज्ञान आणि भक्ती, कर्म आणि उपासना ही अविरोधपणे उत्कट वसत आहेत, जिथं सिद्धावस्थेतही साधकावस्थेचे भाव विलसत आहेत, जिथं साधनेला सर्वोत्तम भक्तीचं स्वरूप आलं आहे, ज्यांचा प्रसाद चंद्रमा सर्वदा 16 कलांनी परिपूर्ण आहे, तेच हे आप्पा होत. आता 1930 साल उजाडलं होतं, परंतु पारतंत्र्याची काळीकुट्ट रात्र संपली नव्हती. स्वातंत्र्यासाठी वाटेल ते मोल देण्याची आप्पांची तयारी होतीच आणि आप्पांनी योग्य वेळ येताच त्यात हिरिरीनं भाग घेतला. 1929 सालच्या डिसेंबर महिन्यात काँग्रेसनं स्वातंत्र्याचा ठराव पास केला आणि त्यामुळे स्वराज्याच्या मागणीकरता सरकारशी 2 हात होणार हे नक्की झालं. त्यामुळे देशाभिमानी तरुणात आणि विशेषतः राष्ट्रीय शाळातील विद्यार्थी वर्गात पुन्हा नवचैतन्य संचारलं होतं. यावेळी महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचं रणशिंग फुंकलं आणि सेनापत्य स्वतः स्वीकारून दांडी यात्रा सुरू केली. सन 1921 साली बहिष्काराची चळवळ सुरू केली आणि त्यावेळी शाळा, कॉलेज, कोर्ट वगैरेवर बहिष्कार घालून अनेक तरुण बाहेर पडले आणि त्यामुळे देशभर स्वातंत्र्याची चळवळ निर्माण झाली. त्यातूनच प्रांतातून राष्ट्रीय शाळा निर्माण झाल्या आणि देशजागृतीचं कार्य अखंडपणे चालू राहिलं. यावेळी महात्मा गांधींनी सत्याग्रहाची मोहीम सुरू केली. यालाच निःशस्त्र प्रतिकार किंवा शांती संग्राम म्हणून ओळखलं जातं. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.